सून मी ह्या घरची, थोडी थोडी कसरत तारेवरची, लाडकी सून मी ह्या घरची, राणी मी राजाची, चाहुलैवल्या स्वप्नांची, जणू लेक मी लाडाची, जणू लेक लाडाची. हे बघा, मला खरंच महत्त्वाचं काम आहे आणि मी अवॉइड करतोय किंवा मला त्यांना भेटायचंच नाहीये, मला इंटरेस्टच नाहीये, अशातलं काहीही नाहीये. मी जाऊ प्लीज? अहो मग तुम्ही जाऊ शकता. नमस्कार, मी डॉक्टर किरण, वीणा मॅडमची कलीग. खरंच मिस्टर गोखले, तुम्ही गेलात तरी चालेल, मी तुमच्या मिसेसशी बोलेन ना. बघितलं, थँक्यू सो मच डॉक्टर. एनिवे यू कॅरी ऑन. आई, मला डबा देतेस? अरे तुला इथे थांबायचं असं ठरलं होतं आमचं, त्यामुळे डबा नाही भरलाय, नंतर पाठवतो डबा. ओके, येऊ मी? बाय. बाय बाय. मग सगळं ओके ना? आई म्हणजे पत्ता बरोबर सापडला की नाही वगैरे विचारते त्यांना. हो सापडला. तुम्ही या ना, बसा. सरू पाणी दे. या 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 या. सर, आपल्या बेकरी प्रोडक्शन युनिटला स्वतंत्र व्यवसायाचा दर्जा देणं सोयीस्कर ठरणार आहे आपल्यासाठी. पाहिजे तर त्याच्यासाठीचं वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करू शकतो. नाही, मला पटतंय तुमचं म्हणणं, पण काय ना, आपली बेकरी प्रॉडक्ट्स ही नव्या नावानं जर मार्केटमध्ये आणली ना, तर सगळं मार्केटिंग आपल्याला नव्यानं करावं लागेल, जास्त अग्रेसिव्हली करावं लागेल आणि आय गेस हे खूप खर्चिकही होईल. पण मग आपण गोखले गृहउद्योगाचा लोगो ठेवूनच नवीन नाव लॉन्च केलं तर? एक्झॅक्टली, गोखले गृहउद्योग किंवा आपला लोगो हे कुठेतरी प्रॉडक्टवरती दिसायलाच पाहिजे असं मलाही वाटतं. गोखले गृहउद्योगाची प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे पोहोचली. आता टोटली नव्या नावानं मार्केटमध्ये जर आपण प्रॉडक्ट्स लॉन्च केली ना, तर हे नव्यानं जमीन खोदण्यासारखं होईल. या नव्या नावाच्या किंवा नव्याने रंगरूपाला येण्याच्या ताजेपणाचा फायदा होऊ शकेल. म्हणजे सॉरी सर, मला आपलं म्हणणं खोडून काढायचं नाहीये, पण नाही वकील साहेब, वी आर हॅव्हिंग अ हेल्दी डिस्कशन. मला फक्त इतकंच म्हणायचं की सध्या माझा फोकस ओव्हरसीज मार्केटवर आहे आणि गेल्या वर्षभरात आपल्या प्रॉडक्टचा ओव्हरसीज मार्केटमधला खप खूप चांगला आहे आणि त्याचा फायदा आपण उचललाच पाहिजे असं मला वाटतं. नो प्रॉब्लेम, आपण बेकरी प्रॉडक्ट्सची नवीन कंपनी लॉन्च करू, काहीच प्रॉब्लेम नाही, पण ब्रँड गोखले गृहउद्योग हाच असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोखले गृहउद्योग लक्ष्मीकांत बिस्किट्स, गोखले गृहउद्योग XYZ, काहीतरी नवीन ना. मनीष, काय वाटतं? यू आर राईट. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग नावं शॉर्टलिस्ट करा आणि मला सगळं पेपरवर्क आणून द्या. ओके सर, उद्याच देतो. ऑलराईट. अगं आता तुम्ही या डॉक्टर, या ना, बसा बसा ना, चहा तयारच आहे, आणते. हा अहो नको, मला क्लिनिक मध्ये जायला उशीर होतोय. वीणाच्या सांगण्यावरून तुम्ही आलात, जरा 5 मिनिटं बसलात तर आम्हालाही बरं वाटेल. आणते चहा, बसा. चहा चहा घ्या. वीणा मॅडमना अगदी अचानकच जावं लागलं. अहो होतं असं कधी कधी. श्रीला सुद्धा नाही का अचानक लवकर जायला लागला आज. आमचा श्री थांबला नाही त्याबद्दल सॉरी. हा अहो नाही, अगदी नो प्रॉब्लेम. मी जान्हवीशी बोलले. नाही पण दोघे असते तर जरा बरं झालं असतं ना. हो, कुठल्याही महत्वाच्या विषयावर बोलायचं असेल तर नवरा बायकोनी एकत्र असणं कधीही चांगलंच.
आता नाईलाज होता ना. पण हे असं मिस्टर गोखलेंना वरचेवर जावं लागत असेल तर मात्र थांबायला हवं. जान्हवी समंजस असेल हे दिसतंय, पण एखादा तिलाही वाटत असेल की त्यांनी थांबावं तर त्यांनी घरीही थांबलंच पाहिजे. नाही नाही, माझी खूप काळजी घेतो श्री. फक्त वेळेचा प्रॉब्लेम येतो कधीतरी आमच्यात, बाकी सगळं छान आहे. तेच ना, आमच्याकडे येणाऱ्या बहुतेक जोडप्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, वेळ मिळत नाही. कधी कधी ही दोघं जण ना कामासाठी 15-15 तास बाहेर राहतात. आता पाहिलं ना, नाश्ता सुद्धा करत नाही घरी कधी कधी. पण डॉक्टर, आम्ही दिवसभर अनेकदा फोनवर बोलतो आणि इन्फॉर्मेशन शेअर करतो, पण ते काही बोलणं होत नाही जान्हवी. सॉरी, म्हणजे हा माझ्याच काउन्सिलिंगचा भाग आहे म्हणून बोलतेय. दिवसातला किती वेळ तुम्ही एकमेकांना घडामोडी सांगता आणि किती वेळ एकमेकांशी बोलता याचा जरा विचार कर. जान्हवी, लग्नातला रोमॅन्स आणि इंटिमेसी टिकणं हे फार महत्वाचं असतं. आपल्याला वाटतं आता लग्न झालंय, आता कसला रोमॅन्स, पण तसं नसतं. नवरा बायकोनी एकमेकांना वेळ देणं, एकमेकांसोबत आपल्या आवडीच्या गोष्टी करणं हे फार महत्वाचं असतं. आणि कामाच्या गडबडीत आपण हेच विसरतो. मला सांग, तू आणि मिस्टर गोखले शेवटचं नाटक किंवा सिनेमा बघायला कधी गेलाय? दोघं जेवायला कधी गेलाय? शांतपणे एकमेकांचा हात हातात घेऊन रात्री गप्पा मारत फिरायला कधी गेलाय? नाही आठवत ना? जबाबदाऱ्या काय असतातच ग, त्या कधीच संपत नाही. पण हेच तर दिवस आहेत एकमेकांच्या जवळ असण्याचे, अगदी सर्व अर्थांनी. पुढे मूल झाल्यावर तर तुमच्यावर अजून जबाबदाऱ्या पडणार आहेत. मग तेव्हा काय कराल? अगं, मूल होणं हा उपचारांचा नाही, आनंदाचा भाग असायला हवा. आणि त्यासाठीच छोटे छोटे आनंदही शेअर करा. तुम्ही एकमेकांच्या जितके जवळ असाल तितकी ही प्रोसेस सोपी होणार आहे. लँडलाईन वरून कर ना, मोबाईलच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो बरेचदा. ऑफिसच्या फोनवरून नवऱ्याशी गप्पा मारायला नको वाटतं. ओ, गप्पा मारायच्या आहेत? क्या बात है. माझी तर खूप इच्छा आहे गप्पा मारण्याची, पण नवरा बिझी आहे, कॉल वेटिंग वर जातोय. ओ, येस, आला. हॅलो. हॅलो. हा, काय का, काही अर्जंट होतं? नाही, अर्जंट नाही, पण अरे डॉक्टर वीणा नव्हत्या आल्या, त्यांची कलिग आली होती, त्याबद्दल बोलायचं होतं. बरं, काय कसे रिपोर्ट? नो प्रॉब्लेम ॲज सच. एक्सलंट. ए, ऐक ना जान्हवी, मी एका मीटिंग मध्ये, आपण नंतर बोलूया. ओके, बाय. बाय बाय. एवढ्याच गप्पा मारता तुम्ही? हल्ली एवढ्याच गप्पा मारतो. तुझं लग्न झालं ना की 1 वर्षानंतर हाच प्रश्न मी तुला विचारेन, तेव्हा बघूया काय उत्तर देतेस. आणि तरीही तू चक्क खुश दिसतेस. हो, कारण आमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. कसले? आम्ही काही टेस्ट केल्या होत्या, पण काही प्रॉब्लेम नाहीये. वी कॅन हॅव अ बेबी सून. मग टेस्ट कशासाठी? अगं असंच, म्हणजे मी म्हटलं वेळ का लागतोय म्हणून एकदा चेक करून घेऊया. आज मी ना त्या वीणा त्यांच्या कलिगशी बोलले, त्या म्हणाल्या सगळं नॉर्मल आहे, फक्त वेळ द्या एकमेकांना. किती झालं ना तरी असं कुटुंब कबिल्यात वेळच मिळत नाही का एकमेकांसाठी हवा तसा. आणि मग रात्रीपर्यंत इतके दमलेले असतो ना की एकमेकांशी 2 वाक्य बोलायची एनर्जी नसते. त्या असं म्हणत होत्या की ह्यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा, एकमेकांच्या जास्त जवळ या, फिजिकली आणि मेंटली सुद्धा. 4 दिवस घेऊन जा कुठेतरी त्याला. कसले आहात तुम्ही? सुट्टीच घेत नाही तुम्ही दोघे. घरचा व्यवसाय असला की असंच होतं ग. पण मी आता विचारणार आहे त्याला,
हनीमूनला चला आमच्या बरोबर. ए वेडपट, तिथे तरी सोड की जरा आम्हाला मोकळं. बाय द वे, लग्नाची तयारी झाली? कशी होणार? तू खरेदीला वेळ कुठे देतेस? अरे बापरे, म्हणजे इथेही दोष माझाच आहे. नाही, पण आता करू खरेदी. मनीषच्या आईला ना माझ्यासाठी मोठं मंगळसूत्र घ्यायचंय, पण मी म्हंटल कशाला, म्हणजे ते रेग्युलर असतं छोटस तसं घ्या. आणि खरं सांगू का, माझ्या आईकडे बऱ्यापैकी सोनं आहे. कशाला उगाच मनीषच्या आई बाबांवर भार टाकायचा. सोनं वगैरे म्हणजे खूप खर्च होईल ग, आणि त्यांची ओढाताण होईल, मला माहितीये. आणि ते त्यांचा सोन्यासारखा मुलगा मला नवरा म्हणून देतायत. मला अजून कशाला हवंय सोनं? मला वाटलंच होतं तू समजूतदारपणे विचार करशील असं. पण मी तुला समजून घेणार नाहीये. हं, तुला माझ्या साड्यांच्या खरेदीला यायचंच आहे. येणार येणार. आपण रविवारी भेटूयात 11 वाजता. माझी आई पण येणार आहे आणि ताई पण येणार आहे. आपण दादरला आधी जाऊ आणि त्यानंतर मला इट्स अ मेजर स्टेप फॉरवर्ड. एक्झॅक्टली, कळतंय तुम्हाला? या, आणि म्हणूनच यात कुठलीही चूक नकोय मला. हा, नाही नाही, मला मार्केटिंग वाल्यांशी सगळ्यांशी परत एकदा बोलायचं. हो, करेक्ट. नाही होतं काय की नाही, मी युजली टीम मेंबर्सना फ्रीडम देतो, पण या बाबतीत मला तसं नाही करता येणार आहे. आय नीड टू बी इन्व्हॉल्व इन एव्हरी स्टेप. यू गेटिंग माय पॉइंट? एक्झॅक्टली. या, ओके, सी यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी. झालं. अगं ते नवं युनिट. सॉरी काय? आणि बोल. हल्ली मीच सगळं बोलतोय, तू बोल, मला तुझ्याकडून ऐकायचं. एक छान बातमी आहे माझ्याकडे. आधी मी सांगू? अगं मला माहितीये तुझी छान बातमी, फोनवर नाही का सांगितलीस? अरे होच की. पण माझ्याकडे अजून एक बातमी आहे. पण नाही, आधी आता तू सांग, मग मी सांगेन. जान्हवी, अगं आपण आपल्या गोखले गृहोद्योगामधून आपलं बेकरी युनिट वेगळं काढतोय. म्हणजे आपण एक स्वतंत्र, एक वेगळी कंपनी फॉर्म करतोय, जी गोखले गृहोद्योगाची सबसिडरी असेल. का पण? अगं कारण आपल्या बेकरी प्रोडक्ट्सना प्रचंड डिमांड आहे. खूप सक्सेसफुल झालेत आपली प्रोडक्ट्स. म्हणजे आपल्या ट्रेडिशनल प्रोडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग वरही त्याचा आता परिणाम होतोय. आपल्याला तिकडची माणसं इकडे एंगेज करावी लागतात मॅन्युफॅक्चरिंगसाठी. आपल्या केक्सना आणि कुकीजना प्रचंड डिमांड आहे. म्हणजे आपले सगळे वर्षानुवर्षाचे लॉयल कस्टमर्स तर आहेतच, पण दिवसागणिक नवीन कस्टमर्सही वाढतात. त्यामुळे आपल्याला आता एक नवीन कंपनी फॉर्म करणं भाग आहे. तेव्हा आपल्या या बेकरी प्रोडक्टच्या युनिटकडे आपण एक स्वतंत्र कंपनी म्हणूनच बघणार आहोत. आणि ह्या सगळ्याचं श्रेय काकाला जातं. ओ वाव, ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे रे श्री. प्रश्नच नाही. काकानी खूप सिन्सिअरली आणि पेशंटली काम केलंय, आणि मला एक खूप आश्चर्य वाटतंय त्याचं. मी ना अक्षरशः भारावून गेलोय. खूप कमी वेळात खूप मोठी मजल मारली ते. त्याच्या या सगळ्या कष्टांना न्याय देणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. आणि म्हणूनच ही कंपनी फॉर्म करणं हे मला त्याच्यासाठी खूप गरजेचं वाटतंय. काकाशी बोललास तू? हो बोललो ना. खूप मोठी मीटिंग झाली. सध्या ऑफिसमध्ये दुसरा विषयच नाहीये, याच संदर्भात सगळ्या मीटिंग चालू आहेत. काका काय म्हणाले? काकाला खूप छान वाटलं. तो थोडा इमोशनल झाला. ते आहेतच इमोशनल रे. बायको, त्यावेळी जर तू लावून धरलं नसतंस ना, तर काका माझ्या सगळ्यापासून खूप लांबच राहिला असता. आता सगळं छान झालंय की नाही, मग त्या निगेटिव्ह गोष्टींवर बोलूच नकोस. बरं मला सांग, ह्या नवीन बेकरी युनिटचं नाव काय ठेवणार? तेच ठेवणार ना? नाही, बदलावं लागेल ना. म्हणजे टेक्निकली आपल्याला नाव बदलावंच लागेल, पण ते काकालाच ठरवू देत. म्हणजे आपण काकालाच सांगू ना, तुला जे आवडेल ते ठेव. बरं, आता तुझ्याकडची बातमी सांग. हा, एक तर आपल्या दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी गीताशी बोलले तेव्हा मला खूप छान वाटलं. म्हणजे लग्न या गोष्टीकडे खूप समजूतदारपणे बघते रे ती. अरे वा. शिवानी सारखी नाही वागणार अशी एक खात्री वाटली मला. ए जानवी, आपण त्यांच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून त्यांना एक हनीमून पॅकेज देऊया. ए वाव, मस्त आयडिया आहे. चालेल. ए पण म्हणजे त्यांचं नवरा बायको म्हणून प्रमोशन होणार आणि आपलं आई बाबा म्हणून. चला मग तयारीला लागूया. कसल्या काय? प्रमोशनच्या. प्रमोशनची कसली तयारी करायची आहे? हो लागते. कसं आहे ना श्री, त्याआधी डॉक्टर काय म्हणाले ते ऐक ना. ऐकतो ग, पण आधी माझं नाही, तू माझं ऐक. त्या असं म्हणत होत्या की आपण हॅलो, काय अजून सिस्टीम ऑफ नाही केली तुम्ही? का बरं? हा नाही, पण इतक्या वेळ लोकांना थांबवून ठेवणं काही बरोबर नाहीये. नो, इट्स नॉट अबाउट दी ओव्हर टाइम. इट्स अबाउट दी वर्क एथिक्स. किशोर साहेबांची ना बाबा पर्सनॅलिटी सॉलिड आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ते कोणीतरी सॉलिड आहे. खूप श्रीमंत आहेत बाबा, पण सगळ्यांची खूप चांगलं वागतात. सगळ्यांच्याच वागण्यात पैसा दिसतो असं नाही हा पिंट्या. नाही बाबा, पैसा मिळवणं हा त्यांचा उद्देश नाहीच आहे. उलट कमवलेल्या पैशातनं समाजकार्य कसं करता येईल याचा सतत विचार करत असतात ते. त्यासाठीच त्यांना आमदार व्हायचे. गेल्या 2 इलेक्शनला पडले होते, म्हणून यावेळेला जोरात तयारी करतायत. काम करतायत म्हणजे नेमकं काय करतायत? म्हणजे बाबा त्यांच्या त्या धर्मचैतन्याचं काम. हे धर्मचैतन्य काय आहे? बाबा खूप मोठी सामाजिक संस्था आहे धर्मचैतन्य. आता ती काय काम करते एक्झॅक्टली ते मला पण माहित नाही. अरे मग तुला माहिती असायला हवं पिंट्या. तू ज्यांच्या संपर्कात आहेस, ज्यांच्या कामाला हातभार लावतोयस, ते लोक नेमकं काय काम करतायत हे तुला ठाऊक असायलाच हवं. आणि हे बघ, त्या कामाची माहिती घेतल्याशिवाय तू त्या कामामध्ये सहभागी होऊ नकोस, कळलं का? ऐक माझं. आणि माझंही आई म्हटलं नव्हतं का, शेवटी कुणीही कोणाचं नसतं. आता हा साक्षात्कार कसा झाला तुम्हाला? हा साक्षात्कार मला जानूमुळेच झालेला आहे. सगळ्यातली खरी बाजू आहे ना, मला फक्त जानूमुळे कळलेली आहे. आपल्या निरुपयोगी आई बापापेक्षा उपयोगी पडणारा मित्र जास्त महत्वाचा, हे पण मला तिच्याकडूनच कळलं. म्हणजे काय आई? मनीषच्या लग्नात जावई बापू आणि जानू जात आहेत साक्षीदार म्हणून. हो, अरे वा, मग चांगली गोष्ट आहे की. मग तुला राग यायला काय झालं? अहो, आई बापाशी बोलायला हिला 4-4 दिवस सवड नसते, पण तेच लष्कराच्या भाकऱ्या भाजायला हिच्याकडे मात्र अगदी भरपूर वेळ असतो. त्या मनीषसाठी एवढी हमाली करायची काय गरज आहे? हे बघ कला, तुला नेमका राग कशाचा आलाय? ती आपल्याला वेळ देत नाही याचा, की ती मनीषच्या लग्नासाठी वेळ देते याचा? मनीषची आई माझ्या समोर नाक वर करून चालते ना, हे म्हणतात ना, कधी कधी काही माणसांना लायकी नसताना देखील खूप काही मिळून जातं, आणि आमचं लायकी असून देखील काही मिळत नाहीये. अरे साध्या कष्टाला काही यश पण मिळत नाहीये. आयुष्यभर नुसते कष्ट उपसलेले, पण यश मिळतंय का कधी? आणि बरं, ही अशी मिरवायची संधी माझ्या आयुष्यात कधी येणार आहे देव जाणे. माझ्या नशिबात कधी असलं मिरवणं येणार आहे पांडुरंग जाणे. हो, पण माझ्या घरच्यांना पण मला काही सुख मिळावं असं वाटतच नसेल तर तो पांडुरंग तरी काय करणार आहे? नमस्कार केला. हायचे ग काका कधी येणार आहे? आणि आज काय अचानक विघ्नेश्वराला जायचं ठरवलं? अरे तशी त्याची विघ्नेश्वरावर श्रद्धा आहेच, पण आता त्याच्या कामाला यश येते ना, ती विघ्नेश्वराची कृपा असं मानतो तो. आणि बरंच आहे ना ते, कांताच्या मनाला काहीतरी कुंपण हवंच. आयचे ग, पण जाण्याआधी आमचं बोलणं झालं ना तर बरं होईल. ऑफिसमध्ये बोलायला नाही होत वेळ. अरे श्री, काय आई अगं उशीर झालाय मला. आई बस आणि खा. तुझं चालणं बघून ना माझे पाय दुखायला लागलेत. आईजी चहा. चहा अरे वा, अर्धा कपच दिलाय.
बरं काय काका एकटाच गेलाय? नाही रे, शरयू गेलीये. हे बघ आले, 100 वर्ष आयुष्य. आज सकाळी सकाळी जाऊन आलो, त्यामुळे इतकं मस्त दर्शन झालं ना, मजा आली. वा, हा प्रसाद हे घे श्री. ए काका, तू कंपनीच्या नावाचं काही ठरवलंस का? आपल्याला नावाचं डिझाईन लवकरात लवकर फायनल करायचंय. श्री, माझ्याकरता जगात फक्त एकच नाव आहे, विघ्नेश्वर. विघ्नेश्वर. माझी खूप श्रद्धा आहे श्री त्याच्यावर. मला आजपर्यंत आयुष्यात जे काही मिळालंय ते सगळं फक्त त्याच्याचमुळे. आज मी जे आयुष्य बघतोय ते त्याच्यामुळे. त्याने मला 6 दिवस दाखवला, माझ्या सगळ्या माणसांमध्ये मला परत आणलं. आज मी जे करतोय आणि इथून पुढे जे काही करीन ते त्याचंच आहे. त्यामुळे त्याला नावही त्याचंच द्यायला हवं, विघ्नेश्वर.